टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। एकीकडे पावसाळी अधिवेशन सुरू आहे तर दुसरीकडे अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहेत। मात्र आता आपण सध्या ठाण्यातील शिक्षण अधिकारी यांच्या दालनाच्या बाहेर आहोत आणि याच कार्यालयाच्या बाहेर ह्या लहानग्या मुलांनी विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडले, त्यासोबत त्यांचे पालक देखील आहे, सामाजिक संघटना देखील आहे। त्याचं कारण म्हणजे RTA राईट टू एज्युकेशन मध्ये जे विद्यार्थी शिकतात 1ली ते 8वी त्यांना गणवेश असेल, पाठ्यपुस्तके असेल न मिळाल्यामुळे हा रोष आता या ठिकाणी दिसून येतोय। अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील यांना जी पाठ्यपुस्तक असेल, गणवेश असेल न मिळतमुळे या ठिकाणी आज ते ठिय्या मांडत त्यांचं आता या ठिकाणी आंदोलन सुरू झालेलं आहे। आपण त्यांची बातचीत करणार आहोत। सामाजिक कार्यकर्ते अमोल केंद्रे, तर एकंदरीत तुम्ही जो लढा घेतलेला आहे विद्यार्थ्यांसोबत, कशा प्रकारचा लढा आहे? आतापर्यंत 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक असेल, गणवेश असेल का दिली जात नाही या संदर्भात पाठपुरावा तुम्ही मंत्र्यांशी देखील केलाय, शिक्षण मंत्र्यांशी देखील केलाय, अधिकाऱ्यांशी केलाय, का वाटतं काय पत्र दिले तुम्हाला या विद्यार्थ्यांसाठी? तुम्ही आता पूर्ण आंदोलनाची भूमिका विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाचं जे शिक्षण मंडळ आहे यांच्या वतीने हे पत्र दिलेलं आहे। त्यांनी यामध्ये सर्व स्पष्ट नमूद केलं आहे विद्यार्थ्यांना सवलत द्या म्हणून। त्यानंतर हेच पत्रक आम्हाला एक कॉपी दिली होती शिक्षण संचालक मंडळ चंडी रोड यांच्यासाठी, त्यांनाही पत्र दिलं। त्यांनी तिथून शेरा मारला की विद्यार्थ्यांना सवलती ताबडतोब देण्याची कारवाई करावी। तसं पत्र त्यांनी आपले जिल्हा परिषद जे शिक्षण अधिकारी आहेत बाळासाहेब राक्षे साहेब त्यांना दिलं आणि त्यांनीही पत्र काढलं या ठाणे महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी मेत्रे साहेब यांच्यासाठी। परंतु यांना वेळ नाहीये या विद्यार्थ्यांकडे पाहिला। रवींद्र पाटील साहेब जे आहेत यांच्याकडे वारंवार आम्ही हा विषय गेली 3 वर्षापासून घेऊन येतोय, परंतु यांना दखल घ्यायला वेळ नाहीये। फक्त आम्ही शाळेला कळवतो, बोलतो, पत्र काढतो, हा विषय नाहीये। आज अगोदर देखील खासगी शाळांचं म्हणणं होतं सरकारकडनं कुठलंही अनुदान आम्हाला मिळत नसल्या कारणासो अडचण निर्माण होते, अशा अनेक तक्रारी देखील त्यांनी केल्या होत्या। खासगी शाळांचं म्हणणं आहे तर त्यांना पैसे भेटले नव्हते म्हणून त्यांनी त्याच्यावरती गुन्हा दाखल केला, त्यांची न्यायालयीन प्रक्रिया चालू होती त्याच्यावरती। आणि गव्हर्नमेंटनी गेल्या वर्षी जवळपास 400 करोड रुपये रिलीज केलेत। जर तुम्हाला पैसे गव्हर्नमेंट देत नाही तर तुम्ही RTचे ऍडमिशन घेऊ नका आणि अगोदर सांगा ना तुम्ही विद्यार्थ्यांना की आम्ही कुठल्या सवलती देणार नाहीत। तसं शाळांनी किंवा इथल्या शिक्षण अधिकाऱ्यांनी तसं पत्र काढायला हवं होतं। तसं पत्र काढत नाही, काही नाही, फक्त मनमानी कारभार चाललाय शालेय प्रशासन आणि इथले शिक्षण अधिकारी आणि इथले जे अधिकारी आहेत रवींद्र पाटील या सर्वांनी यांची मिळबघत आहे। फक्त विद्यार्थ्यांना वेटीस धरायचं। आज जवळपास 2-3 हजार विद्यार्थी आहेत दिव्यातली, या लोकांनी बुक्स घेतले, सर्व काही घेतलं, कमीत कमी बुक्स घेऊन आज अभ्यासाला बसले आहेत ते। परंतु आज 200 ते 250 विद्यार्थी असे आहेत त्यांना अजूनही कुठली सवलत मिळाली नाही, त्यांच्याकडे बुक्स घ्यायला सुद्धा पैसे नाहीयेत। काय वाटतं सवलत जर आता हे आंदोलन करतायत, जर यश नाही मिळालं तर पुढचं पाऊल का असणार आहे? एकंदरीत विद्यार्थ्यांसाठी तुम्ही सामाजिक कार्यकर्ते, पालक सर्व आता या ठिकाणी येऊन आंदोलन करतात। जर विद्यार्थ्यांना न्याय भेटला नाही, आम्ही तर आज ठरवलंय की आज आम्ही इथे बसून राहणार, जोपर्यंत बुक्स वगैरे काही मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। आणि यापुढे आम्हीही उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करू यांच्या विरोधात, कारण शिक्षण अधिकाऱ्यापासून इथले रवींद्र पाटील साहेब असतील किंवा आमच्या दिव्यातली खाजगी शाळा आहेत, या सर्वांचं साटलोट आहे आणि यांच्या विरोधात आमच्याकडे प्रूफ आहेत। आम्ही यांच्या विरोधात गुन्हा दाखल करू आणि गेल्या 5 वर्षामध्ये RTच्या अंतर्गत यांनी किती पैसा गव्हर्नमेंटकडून घेतला आणि किती विद्यार्थ्यांना सवलती दिल्या, काही लोकांना बुक्स दिले, कुणाला नाही दिले, काही सवलती दिल्या नाहीत, याचा आम्ही भांडाफोड करणार आणि यांना कोर्टमध्ये खेचल्याशिवाय राहणार नाही, म्हणजे राहणार नाही। काही पालक आहेत त्यांना देखील विचारणार आहे, का वाटतं अनेक वेळा आंदोलन करून देखील मागण्या ज्या पूर्ण होत नाही, विद्यार्थ्यांवरती गोरगरीब विद्यार्थी त्या शाळेत शिकतात, त्यामुळे कुठेतरी गदा येते? सर, हे आम्ही 3 वर्षे हा लढा लढत आहे, पण खरं बोलायचं झालं तर प्रशासन खूप दिरंगाई करते ह्या गोष्टीला। असं करायला नकोय। गरीब विद्यार्थी आहेत, पालकांची परिस्थिती नाहीये पैसा कुठून आणायचा मुलांच्या शिक्षणासाठी, त्याच्यासाठी गव्हर्नमेंट एक निधी देतो, त्या निधीचा योग्य वापर होत नाही। हा निधी शाळांच्या मनमानीसाठी होत आहे, हे कुठेतरी बंद झालं पाहिजे। आज 3 वर्षापासून आम्ही हा लढा करत आहे, शाळेने कुठेतरी बंद झालं पाहिजे आणि प्रशासनाने याची पूर्ण दखल घेतली पाहिजे। या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या या ठिकाणी एकीकडे महागाई वाढ सुरू आहे, दुसरीकडे कशा प्रकारे गोरगरिबाची मुलं जे शाळेत शिकतात RT एज्युकेशन मार्फत त्यांना देखील सवलत मिळते का ना, आपण यांची बातचीत करणार आहोत। काय सांगाल, जे RT मध्ये मुलं शिकतात अनेक वेळा लढा करून देखील तुम्हाला योग्य न्याय मिळत नाहीये, मुलांना गणवेश असतील, पाठ्यपुस्तक असेल, सरकार या ठिकाणी पैसे देतात, मात्र कुठेतरी या ठिकाणी मुलांची गळचेपी होते का? म्हणजे विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे या सवलती सगळ्या, कारण सरकारने अगोदरच दिलं होतं की RT वाल्यांना हे सगळं फ्री मध्ये मिळणार असं, पण हे मिळालं पाहिजे, याच्यासाठी आम्ही लढतोय। नक्कीच काय वाटतं, मागण्या पूर्ण झाल्या तर अशीच लढाई पुढे? हो, अशीच लढाई आम्ही पुढे चालू ठेवू। सरकारला
सरकारला हेच मागणं आहे, जे आरटीच्या अंतर्गत कायद्यांमध्ये आहे तेच आम्हाला तुम्ही सवलतीप्रमाणे तुम्ही द्या आम्हाला. आमची काही मागणी नाही, तेवढंच आहे. जे आहे पुस्तकं, पाठ्यपुस्तकं, गणवेश हे सगळं ते आम्हाला द्या, जे लिहिलंय तेच द्या. सरकारकडे त्यांची मागणी आहे. सरकारने लवकरात लवकर आता त्यांच्या मागण्या ज्या आहेत ते पूर्णतः शाळा प्रशासनाला सांगण्यात आलेले, मात्र तरी सुद्धा शाळा प्रशासन कुठंतरी कामचुकार करते का हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. मात्र सध्या तरी RTI एज्युकेशनच्या जे पालक असतील, विद्यार्थी असेल, या ठाणे जिल्हाधिकारी, ठाणे महानगरपालिका अधिकारी कार्यालयाच्या बाहेर ठिय्या मांडून बसले. त्यामुळे नक्कीच यांना कधीपर्यंत न्याय मिळणार आणि सरकार यावरती कशाप्रकारे कारवाई करेल शाळेवरती हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.